पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्ग यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी विषय गणित 4 अंकी संख्येची बिनहाच्याची वजाबाकी पान क्रमांक 24 वरील। या पाठाच्या अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहेत। माझा परिचय असा। विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण 1 अंकी संख्येची वजाबाकी, 2 अंकी संख्येची वजाबाकी, 3 अंकी संख्येची बिनहाच्याची वजाबाकी पाहिलेले आहे। आज आपण 4 अंकी संख्येची बिनहाच्याची वजाबाकी पाहूयात। चला तर मग सोडवूया। एका गावामध्ये 4526 पुरुष व 3214 स्त्रिया आहेत, तर त्या गावामध्ये पुरुषांची संख्या किती अधिक आहे? पहा, 4526 पुरुष, 3214 स्त्रिया यामध्ये आपण 3 अंकी संख्यांची वजाबाकी करताना जी रीत वापरतो तीच रीत इथे वापरायची आहे। एककातून एकक, दशकातून दशक, शतकातून शतक, हजारातून हजार वजा केले तर 1312 म्हणजेच पुरुष 1312 ने अधिक आहेत। आडव्या मांडणीत वजाबाकी करा। 6789 वजा 5432 यामध्ये एककातून एकक, दशकातून दशक, शतकातून शतक आणि हजारातून हजार व्यवस्थित काळजीपूर्वक वजा केले असता आपल्याला उत्तर काय मिळते बरं? छान, 1357। याप्रमाणे आपल्याला वजाबाकी करायची आहे। पहा, 5555 वजा 2222 यामध्ये आपण एककातून एकक, दशकातून दशक, शतकातून शतक आणि हजारातून हजार काळजीपूर्वक वजा केले आणि उत्तर काय आलेले आहे? 3333। लक्षात आलं ना? विद्यार्थी मित्रांनो, आडव्या मांडणीने वजाबाकी करा यासाठी तुम्हाला इथे 3 उदाहरणे सोडवण्यासाठी दिलेली आहेत। ती तुम्ही नीट काळजीपूर्वक सोडवा। 5000 वजा 2000 याचं उत्तर काय येतंय? 3000। व्हेरी नाईस। तसेच 5888 वजा 2888 बरोबर किती येईल बरे? वजाबाकी 2000 येईल अशी 3 उदाहरणे तयार करा। पहा, वजाबाकी 2000 येईल अशी 3 उदाहरणे तयार करा। 4765, 2142 या संख्या आणि साक्षर निरक्षर हे शब्द वापरून वजाबाकीचे उदाहरण तयार करा आणि सोडवा। विद्यार्थी मित्रांनो, पहा, 3 मैत्रिणी वजाबाकीचं उदाहरण सोडवतायत। नंदा, मंदा आणि कुंदा। यामध्ये कोणाची वजाबाकी बरोबर येईल? बरोबर, कुंदाची वजाबाकी बरोबर येणार आहे, कारण तिने एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, हजाराखाली हजार लिहून व्यवस्थित वजाबाकी सोडवलेली आहे। पहा, इथे 5687 मधून फक्त 25 वजा करायचे। तिने एककाखाली एकक आणि दशकाखाली दशक लिहून व्यवस्थित वजाबाकी केली आणि असं केल्यामुळे तिचं उत्तर बरोबर आले, हो की नाही? विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय सोडवा। 5600 वजा 2300 हे तुम्ही सोडवायचे हां। त्याचबरोबर 5795 वजा 180 आणि 2589 वजा 1354 ही 3 उदाहरणे व्यवस्थित सोडवा। धन्यवाद।